नमस्कार मंडळी, बुक माय वस्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज मी न्यू मामरोडी या भागामध्ये उभा आहे। हा जो परिसर आहे तो जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसला लागून आहे आणि सगळ्यात यशस्वी प्रोजेक्ट आहे। आता यशस्वी यासाठी म्हणतोय की 16 एकरच्या फेज 1-2 मध्ये 1155 सुखी कुटुंब ऑलरेडी इथं राहतात आहे आणि फेज 3 मध्ये 521 युनिट आहे आणि जे की ऑलमोस्ट 95% बांधकाम जे आहे ते पूर्ण इथे झालेलं आहे। सर, तुम्ही अफोर्डेबल कॉस्टचे 1 आणि 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर आजचा प्रोजेक्ट आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच। फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेला प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की ते 95% काम झालेलं आहे। तर ह्या फेज 3च्या टोटल 5 बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकता। याच्यातल्या जे 3 मध्ये बिल्डिंग दिसतात ते A1, A2, A3 या 95%चं काम झालं आहे। टोटली 1 BHKच्या या तिन्ही बिल्डिंग आहेत आणि B1 आणि B2 ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्या 2 BHKच्या असणार आहेत। तर आता आपण लोकेशन समजून घेऊ, कारण फर्स्ट होम घेताना तुम्हाला माहिती आहे लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं। आता ह्याचं जे नियर बाय डिस्टन्सेस आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही व्हिडिओला थांबवून नियर बाय लोकेशन बघून घेऊ शकता। बाकी ह्या प्रोजेक्टवर जर तुम्हाला यायचं असेल, जे शिरगावचं प्रतिशिर्डी मंदिर आहे त्याच्याजवळ हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। इथे तुम्ही 2 प्रकारे येऊ शकता। एक, तुम्ही जो सोमाटण्याचा टोल नाका आहे तिथून पण येऊ शकता। त्याच्या व्यतिरिक्त जो एक्सप्रेस आहे त्याला लागून जे लोढा बेलमोंटे जी स्कीम आहे त्याचा जो सर्व्हिस रोड आहे तिथून पण तुम्ही इथे येऊ शकता। आता जुन्या मुंबई पुणे हायवे किंवा एक्सप्रेसवरनं आला तर साधारणतः तुम्हाला 5 मिनटं लागतील आणि लोढा बेलमोंटेच्या इथून आलात तर तुम्हाला 10 मिनटं लागतील आणि बाकी जे नियर बाय डिस्टन्सेस आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही व्हिडिओला थांबून बघू शकता। बाकी जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टवर येण्याचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा, कारण की जे लोकेशन आहे बिल्डिंगचं ते थोडंसं एक्सप्रेसला लागून असल्यामुळे तुम्हाला शोधण्यामध्ये अडचण येऊ शकते। अशा वेळेस जी आमची टीम आहे किंवा बिल्डरची टीम आहे ती तुम्हाला लोकेशनसाठी निश्चित मदत करेल। कधी साईड व्हिजिटचा प्लॅन करत असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच मग साईड व्हिजिटला या, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही। आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ। टोटल 22 एकरचं हे लँड पार्सल होतं, ज्याच्यातला फेज 1 आणि 2 जो होता तो टोटल 16 एकरमध्ये होता, ज्याच्यामध्ये 1155 युनिटचं ऑलरेडी पोझिशन झाले, लोक राहतात आहे। आणि हा जो तुम्ही मॉडेल बघताय हा फेज 3चा आहे, जो की 4 एकरमध्ये इथे बनवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 5 बिल्डिंग आहेत। ह्याच्यातल्या जे समोरच्या बिल्डिंग आहेत A1, A2, A3 हे 1 BHKच्या तिन्ही बिल्डिंग आहेत आणि B1 आणि B2 ही जी बिल्डिंग आहे ही 2 BHKची बिल्डिंग आहे। प्रत्येक फ्लोअरला इथे 8-8 फ्लॅट बनवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला 3 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस इथे मिळणार आहे। या बिल्डिंगचं जे काम आहे ते ऑलमोस्ट 95% झालेलं आहे आणि हे जो मधला पोर्शन तुम्हाला दिसतोय तर हा इथे ॲम्युनिटीजसाठी सोडण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये 14 ॲम्युनिटीज आणि खाली हे जे 2 फ्लोअर दिसतात हे कार पार्किंगसाठी सोडण्यात आलेले आहेत। आणि ही जी 2 एकरची जागा आहे ही फ्युचर डेव्हलपमेंटसाठी असणार, जिथे कमर्शियल बनणार आहे। तर टोटल 20 एकरमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि 2 एकर जागा जी आहे ती गव्हर्नमेंटला देण्यात आली, जिथे इंटरनॅशनल स्कूल येणार आहे। या पूर्ण 22 एकरच्या प्रोजेक्टमध्ये कुठलाही म्हाडाचं बांधकाम नाही आहे, म्हाडाचा कुठलं जो टॉवर आहे तो इथे येणार नाही आहे। बाकी या 5 बिल्डिंगमध्ये मिळून 521 युनिट इथे असणार आहेत आणि ॲम्युनिटीज जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर क्लब हाऊस, इंडोर गेम ॲम्युनिटीज इथे तुम्हाला देण्यात आले, ज्याच्यामध्ये जिम, इंडोर गेम एरिया, मल्टीपर्पज पार्टी हॉल, बॅडमिंटन कोर्ट, त्याच्या व्यतिरिक्त चेंजिंग रूम ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत। त्याच्यानंतर ओपन ग्रीन, सिटआउट आणि प्ले एरियामध्ये काय काय असणार सांगायला गेलो तर स्विमिंग पूल विथ पूल डेक असणार आहे, ॲम्फी थिएटर असणार आहे, त्या व्यतिरिक्त आउटडोर सिनेमा असणार आहे, बार्बेक्यू एरिया विथ सिटिंग असणार आहे, आउटडोर बोर्ड गेम्स असणार आहे, क्लाइम्बिंग वॉल विथ सँडपीट बिलो असणार आहे, किड्स पूल अँड विथ पूल डेक असणार आहे, पार्टी लॉन असणार आहे, त्या व्यतिरिक्त किड्स प्ले एरिया असणार आहे आणि फिटनेस अँड स्पोर्ट्समध्ये सांगायचं झालं तर मल्टीपर्पज स्पोर्ट्स कोर्ट अँड हाफ बास्केटबॉल कोर्ट इथे असणार आहे। तर ह्या सर्व ॲम्युनिटीज इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत। प्रोजेक्टच्या चारही साईडनी प्रचंड मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस सोडण्यात आलेली आहे, म्हणजे जो ड्राईव्ह वे आहे तो तुम्ही इथे बघू शकता आणि व्हिजिटर कार पार्किंगसुद्धा इथे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल। आता आपण काय करूया, 1 आणि 2 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट इथे बनवून तयार आहे त्याला पण बघूया आणि तिथे ज्या साईजेस आहेत त्यासुद्धा समजून घेऊया। सो मंडळी, इथे ॲक्च्युअल फ्लॅट पण बनवून तयार आहेत, ते मागच्या ज्या बिल्डिंग दिसतात त्याच्यात ॲक्च्युअल फ्लॅट आहेत, पण इथे जे कन्स्ट्रक्शनचे रूल आहेत ते थोडेसे कडक आहेत, म्हणजे कोणाला आत जाता येत नाही, कुठली दुखापत होऊ नये किंवा कुठला अपघात होऊ नये म्हणून आतमध्ये सोडलं जात नाही। सो इथे सॅम्पल बनवून तयार आहे, आपण सॅम्पल बघणार आहोत। त्याच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या सबस्क्राईब, लाईक, शेअर केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी पण मदत होते आणि फायदा असा होतो
की पूर्ण पुण्याचे जेवढे व्हिडिओ आहेत तुम्हाला वन रूप बघता येतात. आम्ही दर शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो ते तुम्हाला बघायला पण सोपे जातात. आणि मी नेहमीच सांगत असतो की आम्ही कधी कुठले चार्जसुद्धा कस्टमरला करत नाही, पण 1 to 1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. अनेक सॅटिस्फाईड कस्टमर आमचे आहेत ज्यांनी आमचे व्हिडिओ बघून प्रॉपर्टी घेतलेले आहेत. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप एथिकली आम्ही काम करतो आणि तुम्ही आमच्यावर ट्रस्ट ठेवू शकता जर कुठेही तुम्ही प्रॉपर्टी घेत असाल तर. कारण की खूप वर्षाला आम्ही इंडस्ट्रीत काम करतो आहे आणि त्यामुळे जो आमची प्रॅक्टिस आहे लीगलची खास करून ती खूप चांगली आहे आणि त्याचा फायदा आम्ही आमच्या जे व्ह्यूवर्स आहेत आणि आमचे जे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी वेळोवेळी करत असतो. सो आमच्या फॅमिलीमध्ये सामील होण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे 2 फ्लॅट आहेत. 1 BHK अनफर्निश्ड आहे, 2 BHK फर्निश आहे. पहिला आपण 1 BHK बघून घेऊया. आता 1 BHKचा जर मी इथं तुम्हाला कार्पेट सांगायला गेलो तर 447 स्क्वेअर फूटचा याचा कार्पेट आहे. हा याचा लिव्हिंग एरिया आहे, लिव्हिंग डायनिंग, ज्याचा एरिया 10.5 बाय 14 आहे. म्हणजे जी रुंदी आहे ती आहे 10.5 आणि याची जी लांबी आहे ती आहे 14. हे बघू शकता तुम्ही. ह्याला लागून तुम्हाला इथे कवर्ड बाल्कनी पण देण्यात आली, जी साईज 10.5 बाय 4 आहे. म्हणजे 46 स्क्वेअर फूटची साधारणतः बाल्कनी आहे आणि 146 स्क्वेअर फूटचं हे लिव्हिंग प्लस डायनिंग आहे. त्याच्यानंतर इथं किचन देण्यात आलं आहे. 7.3 × 7.6चं हे किचन आहे, ज्याला ड्राय बाल्कनीसुद्धा इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ही ड्राय बाल्कनी आहे, ज्याची साईज 3.6 × 7.6 असणार आहे. म्हणजे 1 BHK असून पण ड्राय बाल्कनी तुम्हाला इथे देण्यात आली. त्यानंतर समोरच्या साईडला तुम्हाला बाथरूम देण्यात आले, ज्याची साईज 4.9 × 3.6 असणार आहे. त्याच्यानंतर वॉश बेसिन तुम्हाला इथे देण्यात आले. सिम्फलो आणि जॅगवॉरच्या तुम्हाला CP सॅनिटरी फिटिंग देण्यात आले. हे आहे तुमचं टॉयलेट, त्याची साईज 4.3 × 3 असणार आहे. आणि हे आहे तुमचं बेडरूम, ज्याची साईज 10 बाय 10 असणार आहे. 100 स्क्वेअर फूटचे बेडरूम आहे. ह्याचा कार्पेट जो आहे तो 447 स्क्वेअर फूट आहे आणि याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 36 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित, ज्याच्यामध्ये कार पार्किंग इन्क्लुडेड नाही आहे. कार पार्किंग जी आहे ती तुमच्या चॉईसच्या हिशोबाने, जर तुम्हाला कार पार्किंग पाहिजे असेल तर 1.5 लाख रुपये अजून याच्यामध्ये प्लस होतील. म्हणजे 36 आणि 1.5 लाख म्हणजे 37.5 लाख रुपयाला विथ कार पार्किंग तुम्हाला इथं घेता येईल. आणि जर कार पार्किंग नको असेल तर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लिगल सगळं पकडून तुम्हाला 36 लाखाला हा फ्लॅट पडेल. आणि 100% पण अगदी बँक लोन तुमचं इथं होऊ शकतं. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, ही जी प्राईज आहे ती अशी प्राईज आहे की फर्स्ट होम बायरला ह्या प्राईजमध्ये निश्चित घर जे आहे ते घेता येऊ शकतं. ह्या डेव्हलपरबद्दल जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर पुण्यातले टॉप 10 डेव्हलपरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे, ज्यांची खूप वर्षाची लेगसी आहे. 45 वर्ष मार्केटमध्ये हे बिल्डर प्रॅक्टिस करतात. आहे 19 ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे. 9 मिलियन स्क्वेअर फूट डिलिव्हर केले आत्तापर्यंत. 17 मिलियन स्क्वेअर फूट म्हणजे प्रोसेसमध्ये आहे यांचं. आणि 10,000पेक्षा जास्त सुखी कुटुंब यांच्या प्रोजेक्टमध्ये राहतात. आणि पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये ह्या डेव्हलपरचे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतात. तर असं नाही की 36 लाखाचा फ्लॅट आहे म्हणजे कुणीतरी लोकल बिल्डिंग आहे किंवा स्टँडलोन टॉवरमध्ये तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे. मोठ्या टाउनशिपमध्ये 22 एकरच्या लँड पर्सल असलेल्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला फ्लॅट घ्यायचा, जिथे फेज 1, 2 मध्ये 1155 आणि फेज 3 मध्ये 521 फ्लॅट आहेत. म्हणजे साधारणतः 1700-1800 लोक ह्या सोसायटीमध्ये राहणार आहे आणि सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला इथे मिळणार आहे. सो आता शेजारचा 2 BHK फ्लॅट बघून घेऊया. 2 BHK फ्लॅट इथं फुल्ली फर्निश करून ठेवण्यात आलेलं आहे. 1 BHK मध्ये एकच साईज आहे, पण 2 BHK मध्ये टोटल 3 साईज तुम्हाला इथे बघायला भेटतील. सगळ्यात छोटा 2 BHK 584 स्क्वेअर फूट आहे. त्याच्यानंतर 599 आहे. त्याच्यानंतर 638 आहे, जसा हा सॅम्पल फ्लॅट बनवून तयार आहे. आणि त्याच्यानंतर 649 स्क्वेअर फूट आहे. आता हे लिव्हिंग डायनिंग जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर 10.5 बाय 14चं हे लिव्हिंग डायनिंग आहे. असा एल शेप तुम्हाला फ्लोर प्लॅन देण्यात आले, त्यामुळे इथं डायनिंग तुम्ही अशा पद्धतीने इथे अरेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिव्हिंगला कवर्ड बाल्कनी पण इथे देण्यात आलेली तुम्ही बघू शकता, ज्याची साईज 10.5 बाय 4 असणार आहे. म्हणजे जर तुम्ही लिव्हिंग डायनिंग आणि बाल्कनीची साईज बघितली तर 1 BHKची आणि 2 BHKची सेमच आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला किचन देण्यात आले, ज्याची साईज 8 बाय 7.5 असणार आहे. आणि ड्राय बाल्कनी ही तुम्हाला सेपरेट देण्यात आलेली आहे. ड्राय बाल्कनीची साईज 3.3 × 7.6 असणार आहे. आणि ड्राय बाल्कनी आणि किचनच्या मध्ये तुम्हाला इथे दरवाजा पण देण्यात आलेला आहे. इथे वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे
आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथं बघायला भेटेल कॉमन टॉयलेट बाथरूम, ज्याची साईज 7.5x4 इथे असणार आहे. आणि या साईडला आहे तुमच्या मुलांचं बेडरूम. चिल्ड्रन बेडरूमला तुम्ही अशा पद्धतीने इथे अरेंज करू शकता. 10x10चं हे चिल्ड्रन बेडरूम आहे. 2 मुलं जर घरात असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने 2 बेड जे आहेत ते इथे लावता येतील. खूप सुंदर पद्धतीने इंटिरियर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे या साईडला वॉर्डरोबसाठी पण अशी स्पेस आहे. असं पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता वॉर्डरोबचं. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम तुम्ही बघा, 10x12.5चं मास्टर बेडरूम आहे. म्हणजे हे जर मास्टर बेडरूम कमी केलं 126 स्क्वेअर फूटचं तर हा 1 BHK होतो. तर अशा पद्धतीने मास्टर बेडरूम जे आहे तुम्ही डिझाईन करू शकता. इथं मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आले. आणि इथे वॉर्डरोब स्पेस आहे. हे TV कॅबिनेट असं लावू शकता. इथे स्टडी टेबलचं पण असं प्लॅन होऊ शकतं. तर ह्याचा जो कार्पेट आहे तो 638 स्क्वेअर फूटचा इथे आहे. आणि इथले 2 BHK जे आहेत ते 46 लाखापासून सुरू होतात आणि पुढं ते 52 लाखापर्यंत जातात. म्हणजे सगळ्यात छोटा जर तुम्ही 2 BHK घ्यायला गेला तर तो 46 लाखात आहे. आता ह्या 46 लाखामध्ये कार पार्किंग जी आहे ती पण ॲड आहे. जसं मी तुम्हाला 1 BHKला सांगितलं की 1.5 लाख रुपये वेगळे आहेत कार पार्किंगचे, पण 2 BHKमध्ये तसं नाही आहे. 46 लाखामध्ये कार पार्किंग पण इन्क्लुडेड आहे. आणि त्याच्यानंतर जसे जसे मोठे फ्लॅट घ्याल तर मॅक्सिमम 52 लाखापर्यंत 2 BHK इथे जातो. सो चांगले प्राईज आहेत फर्स्ट होम घेणाऱ्यांसाठी. किंवा जर तुम्ही कुठे भाड्याच्या घरात आता राहत असाल तर तिथून तुम्ही इथं शिफ्ट होऊ शकता आणि जे तुम्ही भाडं भरताय तर ते तुमच्या EMIमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. मोठी सोसायटी नक्की व्हिजिट करा. आणि जेव्हा कधी व्हिजिटचा प्लॅन कराल स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच आहे, जेणेकरून आमची जी टीम आहे बुक माय वास्तूची ती तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त पण ह्या भागामध्ये अजून कुठले कुठले ऑप्शन आहेत ते तुम्हाला दाखवायला मदत करेल. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्रॉपर्टी घेताना आपण रोज प्रॉपर्टी घेत नसतो. आयुष्यातून एकदा किंवा दोनदाच प्रॉपर्टी घेण्याचा योग येत असतो. तर त्यावेळेस आमच्यासारखे ट्रस्टेड पार्टनर जे आहेत त्यांची मदत घेत चला. कन्सल्टंट अपॉइंट करा. आणि आमच्यासारखे जे कन्सल्टंट जे तुम्हाला कुठला चार्ज पण करत नाही, तर अशा कन्सल्टंटची नक्की मदत घ्या. कारण की तुम्हाला त्या एरियाचा सर्वे होण्यासाठी निश्चित त्याची मदत होते. कार्पेट कळतो, कार्पेटचा काय रेट आहे तो कळतो. खास करून निगोशिएशन पार्टसाठी बुक माय वास्तूची टीम जी आहे ती तुम्हाला नक्की मदत करेल. कारण आम्ही अनेक डेव्हलपरसाठी कामं करत असतो, व्हिडिओ बनवायचे, आम्ही बिल्डरकडून पैसे घेत असतो. सो त्यांना योग्य ग्राहक मिळवून देणे हे आमचं कामच असतं. सो हे सगळं नीट करण्यासाठी आम्ही आमच्या कस्टमरला चांगली सर्व्हिस देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. सो तुम्ही कॉल करून प्रॉपर्टीला व्हिजिट करायचा प्रयत्न करा, जेणेकरून योग्य प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्हाला त्याची निश्चित मदत होईल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून पण आम्हाला निश्चित कळा. चॅनलला सबस्क्राईब करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.